सो गाईज आज आपण खास आलो आहोत पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या पाया पडण्यासाठी. तुम्हाला दाखवतो कसं काय जायचं. आज आम्ही मेट्रोने जाणार आहोत तिथं. सो गाईज पुणे म्हणजे पुण्यात आता आम्ही आलेलो आहोत. गाडी क्रमांक 1552 डायरेक्ट जाते मुंबईला. वरती काय वरती जाणे का एक ही सही रास्ता. गाडीच्या मध्ये मला वाटलं डायरेक्ट वर जायचं आहे, म्हणजे मेट्रो स्टेशनच्या वर जायचं आहे. बघा मेट्रो स्टेशन बघू शकता तुम्ही कशी काय हालचाल आहे. नवीन बांधलं आहे आपल्या महाडमध्ये काय लवकर येत नाही. नका वाट बघू तुम्ही. महाडमध्ये येल पण जरासा टाईम लागेल. एवढ्या महाड आहे भाई. अशी धावपळ तरी नसते. महाड आहे मस्त निवांत सगळं चालू असतं आपल्या. मस्त कसलं टेन्शन नाही काय नाही. आपली MIDC जिंदाबाद. याच्यावर कसली धावपळ. हां सो गाईज आता नल स्टॉपच्या इथं आहोत. करण भाई बघा लिफ्ट खाली बोलवले. आता लिफ्टने डायरेक्ट वर येते काय. आता लिफ्ट येते. लिफ्टने वर आलो आहे. वरती चालतोय. वरती असा काहीतरी माहोल आहे. लगेच आलो रे लिफ्टनी वर. तर काय एवढं चालत पोचलो पण नसतो रे आपण. हा बघा सीन. तिकीट काढण्यासाठी ह्या साईडला जावा. सो गाईज बघा या मेट्रोचं तिकीट इथं काढतात. यातनं तिकीट बाहेर येतो कुठला. सो इथं ऑफलाईन तिकीट काढतोय. तिकीट द्यायचं. बॅग कुठे रे. येते काय. हा कोणता स्टेशन आहे रे. नल स्टॉप काय. हो का. हा तिकीट आहे असा असा. नल स्टॉपच आहे. आता येईल मेट्रो. आता भुहेरी तिकीट काय. आता खालून जाणार काय. आता खालून जाणार. हा काय तुमच्या मुलंच हो भाई. तुमच्या मुलंच आता आलं आहे. तर आपली माणसं आता तिकीट काढता येईल. किती 20 रुपये 10 रुपये काय. 10 रुपये तिकीट आहे फक्त. लय पाय रे. हो रे चल चल. भाईचा शूट चाललाय. डेंजर रे. गाईज आता अंडरग्राऊंड जायचं आहे डायरेक्ट भुहेरी मार्गातून. कुठं जायचं आपल्या भुहेरी मार्गातून. करण गायडन्स कुठं जायचं आहे भुहेरी मार्गातून. मंडईला का. चला प्रवेश करत आहे. पहिलं जाऊन नंबर लावून ठेवला याने. आम्हाला सपोर्ट केला इथं वाचायला. ह्यांच्या मुलाच आता आम्ही इथं पोचलोय. बघू शकता तुम्ही फेस. येस येस ब्लॉग शूट करतोय. अरे त्याचं तिकीटच स्कॅन होईना आहे. काय म्हणते. नाही बनतंय.
तर काय झालं तिकडं स्कॅन करायचं काय डेंजर. दोघां मुलं आता आम्ही इथं मंडईमध्ये पोचलोय. हाय करा बिग फॅन. अरे धन्यवाद धन्यवाद. तू नाही. आता आम्ही मंडईत आलो. आता त्यांना इथे येतोय कोणी विश्वजित कोणता त्याला त्याला येतो काय पाय पाडायला जवळच येणार आहे पण मित्र येतोय का तुम्ही चालले तिकडं कुठे पेठेत बाई माडमध्ये नेट चालाय नाही. हे जिओचं नेट आहे आमच्याकडे. भोसडीवाला चालत नाही. जिओ बदला. जिओचा मार्केट खाली पडला आता याच्यामध्ये बोलण्यामुळे. आणि हो पाहिजे एअरटेलचं नेट आहे. आता एअरटेलचं कसं चालतं एअरटेलचं कसं चालतं आता एअरटेल आलाय. एअरटेल वर्सेस जिओ कचकच. टॉपलाच येतोय. कुठे आपला फोनला त्याला कसं चालते. आणि हे बघा रंड का हे जिओ रंड 5G आहे 4G आहे. बघू शकता हा 4G वाला आहे आणि हा 5G वाला आहे. असाच रॅन्डम भेटलेला तर ओळख झालेली. चल विश्वजित पवार बघू शकता इंस्टाचा गाजलेला आहे. ह्याचं नाव काय सुमित अनिकेत काय चला निखिल जायला डेंजर. हवा दिसली काय फोन उचल की हे बबन दिसत पण हे राधिका कुठं आहे. हा काय मला वाटलं राधिका तिला बोलणार ही बघा ही प्राची जो तर चेहरा काढणार काय बघा अशी सहल आमची एका खाली हल्ली आणि हवा त्यातनं गाडीतनं बाहेरच नाही पडली. ती बोलली तिकडं नाही नेणारच सर. त्याच्यामुळे श्रेया पण अडकलेले तर काय हिच्या मुलं कुणालाच फिरायला नाही भेटतो. हिच्यासोबत जास्त राहू नको तू. मध्ये काम चालू आहे तर इथनं तुम्हाला दाखवायला नाही जमणार तरी आपण प्रयत्न करू तुम्हाला लांबून दाखवायचा. हे दोघी पण आल्यात घरी न सांगता. प्राचीच्या बघते ना इथं क्लास टिळक रोडला आणि हाय बघ कुठं दाखव कुठं 5 मिनिटच लागतात. प्राची इथं काय करतेस तू. दर्शन हेच ती अर्धा तास झालाय थांबलो इथं आम्ही अजून येते. तू घरात जाऊन आली ना. नाही घरातच जाऊन आले. हे चला जायचं ना चला अरे चष्मा हा घे ना करण हा भारी आहे. सूट पण होईल रे करणला. हे हवा हा पाहिजे का चष्मा ते घेऊन चला उतरवून दिलास तर करण लगेच येईल. कॉलेजला म्हणताय हा कॉलेजला 2 तरी 2 फिक्स आहेत का. हा मला 4. 4 हा डायरेक्ट 2x लागलाय. नाही मला पण लागेल. तुम्हाला लागतं तुम्हाला पण लागेल. नाही तू हुशार बाबा हुशार माणूस आहेस. हा काय असे प्रसाद भेटलेले आहेत आम्हाला ते आपल्याला घ्यायचे. आतमध्ये तर व्हिडिओ काढायला भेटली नाही बाहेरूनच काढले. आता चाललोय चप्पल आणि बॅग आणायला. सो आम्हाला जास्त फोटो व्हिडिओ काढायला तिथं भेटलं नाही. मूर्तीचं रंगकाम चालू होतं म्हणून तर आम्ही पण जास्त काही काढलं नाही. आता आम्ही चाललोय थेट घराच्या दिशेला. प्रॉपर नाही माहिती मला. हा चला ये आम्ही दोघं घेतो. ये आम्ही खातोय. हो ये आम्ही खातोय. प्राची नको आम्ही खातोय. हा निघा प्राची जा. 8 वाजता घरी जायला. 8 वाजता तुम्हाला घरी जायला. मला घड्याळ घ्यायचं तरी. तुम्ही घालताय. हा घालतोय ना खरं. हो मी घालतोय.
रेकॉर्ड प्रणय आधी जीपेचा बॅलन्स दाखवा प्रत्येकाने. माझा 1000 रुपये असेल. हा मग चला 800 रुपये सॉरी. बड्डे जेवण पार्टी राहिले 800 रुपये बॅलन्स उरलेले 300. तिघांच्या बड्डेची पार्टी राहिले. माझा बर्थडे गेल्या वर्षी कधी झाला? हा अरे हे तिघी पण पास झाले. माझी पार्टी पुढच्या महिन्यात आहे. बघ माझा बर्थडे पण आणि माझ्या रिझल्टची दोन्ही एकसाथ पुढच्या महिन्यात. नक्की का हो. मारलाय ना रे Make my का आम्ही येऊ? हे बघा ब्लॉग मध्ये आलाय पूर्ण स्पष्ट. तेच सांगते ना, पुढच्या महिन्यात तो 2 पार्टी. ठीक आहे ठीक आहे. जाऊ दे रे, काय खातोच ना एवढा झालाय रेड्यासारखा. रेड्यासारखा दिसतो का एवढा भारी पोरगा आहे. हा बघा उजेड. या चला. जाऊ दे यांना नाही खायचं. मी चालले हार मला जाऊन दे. राधिका अच्छा सोडून जा ग. तिकडनं जाते रे. राधिका सोडून जा का आम्हाला. ए तो बिछडल्या. चल खाऊन जाऊ. काही सीट पण भेटली डायरेक्ट जाईल. ए आम्ही जातो खायला. नाही रे आता बघा आता बघ डायरेक्ट आता कॉन्टॅक्ट नंबरच काढेल. गेले कुठं ते आपले PMPL VIP म्हणून बघू शकता. थांब रे जरा असं. VIP जरा चांगला शोध. अरे इमोजी कोणते टाकू? आपली ती वाली इमोजी कुठे आहे? अरे हब कुठे आहे? अरे हब कुठे आहे तुला दिसतीये? थांब असं येत कुठंतरी. जीव दे तू. हब हा आम्ही इथले VIP बघू शकता. भाई विषय आहे का? ही. चल, आणि आयडी दिलदार टाक पण माझे आहे. दिलदार पण आहेत. हा, म्हणजे ID कसं दुसरीकडे टाक. कोणत्या पोरीने म्हणजे हे केलं तर प्रणय प्रणय भिसे येस. छान बोल्ड करून टाकते. हा एकदम फुल प्रॉपर हो. आम्ही इथले VIP काही तिच्या मैत्रिणींनी मला रिक्वेस्ट टाकली तर खूप चांगलं होईल. पोरी तशी नसतात रे पुरांसारख्या रिक्वेस्ट टाकायला. आम्ही पण नाही टाकत ग. मग तुमच्या वर्गात म्हणजे क्लासमध्ये मुली पण खूप असते. मग तुला कोणाला तरी तर हो मग तू एकटी का आलीस? अरे नुकताच क्लास सुटला होता रे. तुझ्या मैत्रिणीला घेऊन आली असतीस तेवढं. स्टिक बघू शकता तुम्ही स्टिक बघायचे खूप प्रणय हा. हे बघा फुल रिकामी. ही जाईल काय रे? धनकवडी बालगिनीकडलं उतरायला लागेल. सगळ्यात हायेस्ट ट्रिक दाखवू. हो समथिंग 591. काहीतरी 700 समथिंग आहे. थांब कुठे गेली? करण भाईनी जेवढं वाट पोरीची नाही ना बघितली तेवढी बसची बघतोय. आली बघ. आली वाटतं. आली काय आली नाही. नसीब नाहीये. पोरी आणि बस नशिबातच नाहीत. तो आहेस. डायरेक्ट बसमध्ये. आता आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगला.